हे दुसरी कटिंग 35 ते 40 दिवसात येते. किती दुधाचं उत्पादन येत होतं? तेव्हा नेपियर वापरायच्या आधी एक 10 लिटर पत्र होतं. आता नेपियर वापरल्यामुळे 20 लिटरला दूध आमचं दोन्ही टायमाचं आहे. महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे. तर आज आम्ही नेपियर गवत ह्या प्लॉटमध्ये आहोत. तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीनं नेपियर गवतामध्ये वाढ झालेली आहे. तर नेपियर गवत आपण डेअरी फार्मिंगमध्ये वापरल्याने कोणकोणते फायदे होतात आणि गवताची लागवड कोणत्या पद्धतीने करायची ही सर्व माहिती आता युवा शेतकऱ्यांकडून आपण घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव? कुमार अप्पासाहेब पाटील, गाव जनवाड, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव. तर आपण नेपियर गवताची लागवड केलाय? होय, केली. तर किती एरिया किती आहे या? हा एक 2 गुंठ आहे. 2 गुंठ. 2 गुंठाला बी कमी होईल, शक्यतो 1.5 गुंठा होईल. तर आपण जमीन कोणत्या पद्धतीने तयार करून घेतला? पहिला जमीन आम्ही एक 4.25 ते 4.5 फुटी सरी मारलेली होती. त्यानंतर DAP रानात इसकडून दिला आणि ह्या नेपियरच्या कांड्या तयार करून घेतला. त्या हुमिक ऍसिड मध्ये बुडवून घेतला. त्या बुडवून घेऊन 2 फुटाच्या अंतरावर त्याला लागण केला. आता हे 40 दिवसाचं आहे बघा. 40 दिवस. तर खूप छान पद्धतीने आलेला आहे. तर पहिलं कटिंग अंदाजे किती दिवसाला येईल? पहिलं कटिंग एक थोडंफार लेट घेते. पहिलं एक 50 ते 60 दिवसानंतर पहिलं कटिंग घेईल. ओके. आणि याची उंची एवढी येते की 15 फुटापत्र येईल सर. उंचीला 15 फुटापर्यंत येईल? 15 फुटापत्र उंचीला येईल. तेवढं उंच आलंय म्हणून काय निब्बार येणार नाही. हे एकदम मऊ येणार जनावरला. दूध बऱ्यापैकी चांगलं दूध देणार ह्या नेपियरमुळे. आणि ह्याच्यामुळं खाद्य काय असते ते जरा कमी प्रमाणात वापरलं तर बी चालेल. त्याच्यामुळे ते खाद्याचा आमचा खर्च तो कमी लागणार आहे ह्या वैरणीमुळे. तर आपण किती वर्ष ह्या पद्धतीने ह्या नेपियर गवताची लागवड करताय? एक 2 वर्ष झाली बघा. 2 वर्ष? 2 वर्ष झाली चालू केले. आणि ह्याच्यामुळे भरपूर फायदा येतो. हे आम्ही शेतात केला म्हणून समजा कुठल्या बी आमची दुसरीकडे शेत असली तर बी एक 1.5-2 गुंठ केला असा की वैरण आणायसाठी माणूस येतो दररोज. वैरण 10 मिनिटात तयार होते. आणि त्याच्यामुळे शेताकडे काय झालंय काय नाही त्याच्याकडे बी लक्ष होतंय. दररोज शेताकडे येते माणूस आणि वैरणला कुठं जायला लागत नाही. तर वैरणीचं उत्पादन दुसऱ्या गवताला आपण कम्पेअर केलं तर ह्याचं उत्पादन आणि दुसऱ्या गवताच्या उत्पादनामध्ये काय फरक आपल्याला जाणवतो का? दुसऱ्या गवत लवकर येत नाही. 30-45 दिवस लागतात. नदीचं गवत म्हणा ते बाकीचे कुसळे असतात ह्याला कुसळं नाहीत. हे दुसरी कटिंग 35 ते 40 दिवसात येते. 35 ते 40 दिवस. आणि एवढं उंच येतंय, भरपूर उंच येतंय. उसासारखं मोठं बी जाडी असते की निब्बार आहे काय की वाटत असते आम्हाला. आता किती तुमची जनावर किती आहेत? आमची आता सध्या 4 जनावर आहेत. 2 दुधावर आहेत, 2 भाकड आहेत गाभण. 4 जनावर आहेत. ह्याच्या आधी आम्ही 2च पाळत होतो. मग हे गवत केल्यामुळे आम्ही 2 एक्स्ट्रा वाढवले. त्याच्यामुळं आमचं दुधाचं उत्पादन बी चांगलं आलेलं आहे. तर पहिला किती दुधाचं उत्पादन येत होतं हे नेपियर आपण वापरायच्या पूर्वी? किती दुधाचं उत्पादन येत होतं? तेव्हा नेपियर वापरायच्या आधी एक 10 लिटर पत्र होतं. आता नेपियर वापरल्यामुळे 20 लिटरला दूध आमचं दोन्ही टायमाचं आहे. तर आपण किती दिवसाला पाणी देताय? त्याला आम्ही आता एक 15-20 दिवसानंतर पाणी दिलंय बघा. 15-20 दिवसानं गेलं तरी बी चालतं. मोठं येईल तसं जरा पाणी जास्त लागते तरी पण काय अडचण नाही आहे. आणि एवढं उंच येते म्हणून काय निब्बार नाही आहे सर. जनावर खाण्यासाठी लई मऊ एक कांडी राखणार नाही. तुम्ही नंतर ही जी भरणी करणार आहात कसं काय करणार आहात? होय, भरणी करणार आहे की नंतर म्हणजे एक कटिंग झाल्यानंतर भरणी करून घेणार आहे. त्याच्यामुळे पाणी पाजाय बी दमवत नाही आणि उत्पादनात चांगलं येते, तोडण्यास चांगलं मदत होत्या. तर आपण ड्रिपची व्यवस्था काय करणार आहे का? नाही, ड्रिपची काय व्यवस्था नाही करणार नाही सर. ड्रिपची व्यवस्था केली तर भरपूर उत्पादन मिळेल. त्याला दररोज पाणी हे आमचं पाट पाणी आहे त्याच्यामुळे काय विशेष उसाबरोबर काय पिल ते पिल पाणी. तेवढे अंदाधुंदी करून आमचं उत्पादन एवढे उंचीला येते सर. खूप छान पद्धतीनं फुटवे चांगले घेतलेत. फुटवे जबरदस्त आहेत. युवा शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल? हे नेपियर 4G प्रत्येक शेतकऱ्यानं करावं. 1 गुंठा तर करावं आपल्या प्रत्येक शेतामध्ये. त्याच्यामुळं दुधाचं उत्पादन दुसरीकडं वैरण घेण्याची कमतरता लाभत नाही आपल्याला. आणि मेन म्हणजे प्रत्येक शेताकडे वैरण आणण्यासाठी जाण्यासाठी शेतात काय चाललंय हे महत्वाची गोष्ट ठरते. दररोज माणूस वैरणसाठी तर हे दररोज जाणारच. दररोज लागणारी वस्तू आहे. हे वैरण नसली की माणूस शेताकडे जात नाही. उत्पादन चांगलं आहे आणि कमी टायमामध्ये
जास्त चारा मिळणारा, जास्त जनावर बाळगण्यासारखी बी त्यात ताकद आहे नेपियर. आणि आपली बारकी वासरं बिसरं ह्याच्यामुळे चांगलं तयार होत्यात. वासरं म्हणा, कट्टर मशीन असल्यामुळे त्याच्यामुळे बारीक चारा त्यानं चांगलं तंदुरुस्त राहतात. ह्याच्यामुळे खाण्यास योग्य मदत आहे, दूध उत्पादन मध्ये चांगलं आहे. तर ह्या पद्धतीनं युवा शेतकरी कुमार यांनी नेपियर गवत कोणत्या पद्धतीने लावलेलं आहे, नेपियर गवताची लागवड कोणत्या पद्धतीने केलेली आहे आणि कोणकोणते रासायनिक खतं कोणत्या पद्धतीने ते वापरतात, ही सर्व माहिती दिलेली आहे. तर खूप छान पद्धतीने गवत आलेलं आहे आणि फुटवा खूप छान पद्धतीने झालेला आहे. तर आपण बघू शकता 2 गुंठ्यामध्ये ह्या पद्धतीने उत्पादन घेतलेलं आहे. आणि नेपियर गवताने कोणकोणते फायदे त्यांना झालेले आहेत, डेअरी फार्मिंग मध्ये कोणकोणते फायदे त्यांना भेटलेले आहेत, ती संपूर्ण माहिती युवा शेतकरी दिलेले आहेत. तर आपण देखील ह्या पद्धतीनं 1 ते 2 गुंठा आपल्या शेतामध्ये ह्या पद्धतीनं नेपियर गवत लावू शकता आणि नेपियर गवताचे फायदे आपण घेऊ शकता. नेपियर गवताचे फायदे कोणत्या पद्धतीने आपल्या डेअरी फार्मिंग मध्ये होतात, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल. तर आपण हे व्हिडिओ बघू शकता आणि नेपियर गवत आपण डेअरी फार्मिंग मध्ये वापरू शकता. तर आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल आणि नेपियर गवताची माहिती आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर, आभारी आहोत. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.